हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील बौद्ध समाज येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदी निवडून आलेल्यांचा सत्कार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर मिंचेकर म्हणाले, शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर योजना आहेत। त्या योजना केवळ सबसिडी पुरत्या मर्यादित न ठेवता अंमलात आणून स्वतः उद्योगात रुंदीगत व्हा। माझे आई वडील नेहमी सांगायचे, नोकरी करण्यापेक्षा उद्योगपती होऊन नोकरी देणारे व्हा। समाजातून मुले चांगले शिक्षण घेऊन आज डॉक्टर, वकील होत आहेत, याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले। या संस्थेने निवडून आलेल्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा विशेष सत्कार करून त्यांचा आदर सन्मान केला। हे खरोखर कौतुकास्पद असल्याचे सांगितले। यावेळी आळते जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर वर्षा सावर्डेकर, कुंभोज जिल्हा परिषद सदस्या शीतल यादव, उकडी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, कबनूर जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, शिरोळ पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, सावर्डे पंचायत समिती सदस्या माधुरी परीट, इचलकरंजी नगरसेवक अविनाश कांबळे, पल्लवी कदम, डॉक्टर आदिनाथ तासगावकर, डॉक्टर स्वजित दीक्षित तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, मराठा मोर्चा समन्वयक हनुमंत पाटील, वेणुताई माने, उपसरपंच प्रवीण चव्हाण, सरपंच भागवत कांबळे, परशुराम चव्हाण, प्रज्योत सूर्यवंशी, रोहन चव्हाण, सुधीर कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश सावर्डेकर, संजय दीक्षित, प्रभाकर चव्हाण, नितीन कदम, राहुल सावर्डेकर, रमेश कांबळे, सुरेश कांबळे, महावीर परीट, परशुराम चव्हाण, शीतल कांबळे, सागर लाटवडेकर, जयसिंग कांबळे, सुभाष कांबळे, यशवंत कांबळे, संभाजी कांबळे, सतीश कांबळे, शीतल खोत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, हातकणंगले।